वाशिमच्या मालेगावसह मंगरुळपीर तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। तोडणीला आलेल्या संत्रा बागांना या अवकाळीचा मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं अनेक गावांचा विद्युत पुरवठाही खंडित झाला। 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यामध्ये रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येते आणि केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। ग्राहकांना 300 युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याचं नियोजन आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। यासाठी सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील। यावर्षी 1 लाख सौर कृषी पंप स्थापनेचं उद्दिष्ट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं त्यांच्या पत्नी सुरेत्रा पवारांनी कौतुक केलं। बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केलं। यावेळी अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना थेट लाभ मिळणार आणि याचा मला अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या। मवियासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। जागा वाटपासंबंधी मवियाची आज शेवटची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। या बैठकीला वंचितचे प्रकाश आंबेडकर उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत। महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। जाम चौफुलीवर उपाध्याय यांचा 41 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसकडून चर्चेसाठी आता पृथ्वीराज चव्हाणांना संधी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाणही आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी आता काँग्रेसकडून 3 नेते असतात, त्यामध्ये पटोले, थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे। बारामतीनंतर शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। सकाळी 10 वाजता निसर्ग कार्यालयामध्ये पवार यांच्या बैठका होतील। शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी यामध्ये ते संवाद साधतील। तर कालच शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला। आज आता शिरूरमधल्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलतील। तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर मी कामाला तयार आहे, असं सूचक विधान शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीवरून केलंय। तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं सूचक विधान शाहू महाराजांनी केलंय। त्यावेळी कोल्हापुरातून शाहू महाराज आता निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात।